मित्र हो, आपल्या एस.के अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत होतो जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा. त्या प्रवेश परीक्षेमध्ये मराठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? आपण वारंवार सांगतो की त्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो आणि आपलं मेरिट आपण वाढवू शकतो. त्यासाठी आपण याच्या अगोदर बरेचसे उतारे आणि त्या उतार्यांचं आकलन करून आपण त्या खालील प्रश्नाची उत्तरं आपण शोधलेली आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे. आपण आतापर्यंत जवळपास 8 उतारे आपण बघितलेले आहेत आणि आता उतारा क्रमांक 9 हा आपल्याला अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उतारा हा अगदी काळजीपूर्वक कमी वेळेत आणि अगदी मनपूर्वक हा उतारा जर वाचला तर त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आपल्याला वेळ लागणार नाही. पण उतारा वाचताना काही गडबड न करता तो उतारा वाचला पाहिजे. चला तर आपण या उतार्याकडे वळूया. उतारा असा आहे: प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. लक्षात घ्या, प्रवासाचं महत्व या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रवास केल्याने काय होतं, पर्यटन केल्याने काय होतं, हे महत्व या उतारामध्ये आपल्याला रेखाटलेलं दिसतंय. आता पहिला ओळ आहे: प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. प्रवासामध्ये आपलं मनोरंजन पण होतं, आपल्या मनाला उल्हासदायक वातावरण पण मिळतं आणि त्याच्यामधून काहीतरी शिकायला पण मिळतं. म्हणजे ते प्रवास हा शैक्षणिक सुद्धा असतो. त्या ठिकाणी आपण जाल, त्या ठिकाणी नवनवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, नवनवीन प्रकारचे अनुभव मिळायला मिळतात. म्हणून तो शैक्षणिक सुद्धा उतारा आपल्याला काय होतो, शैक्षणिक प्रवास म्हणून आपण देखील या प्रवासाला माणूस आपण नाही का शाळेमध्ये सुद्धा शैक्षणिक सहल वगैरे काढतो, तो प्रवास शैक्षणिक प्रवास असा आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्वाचा भाग मानला गेलेला आहे, की प्रवास हा नेहमी शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. कारण प्रवासाने काय नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकण्यास मदत होते आणि नवीन अनुभव आपल्याला मिळतात आणि त्यामुळे तो शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. युरोपमध्ये एखाद्या तरुणाने युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो. फक्त डिग्री घेऊन, फक्त परीक्षा पास होऊन पूर्णतः शिक्षित आपण त्याला म्हणू शकत नाही. कारण युरोप खंडामध्ये जेवढे काही देश आहेत त्या युरोप खंडामध्ये कधी मानलं जातं पूर्णतः शिक्षित त्या तरुणाला, की त्या युरोपमधील तरुणाने खूप देशामधून जर प्रवास केला असेल तरच त्याला पूर्ण शिक्षित मानलं जातं. अन्यथा नाही. म्हणजे तुमच्या डिग्रीला तिथे काही किंमत नाही. तुम्ही अनुभव जगाचे किती घेतले, किती प्रवास केला, किती देश बघितले, किती नवीन नवीन गोष्टी पाहिल्या, यावरून तुमचा सुशिक्षितपणा काय ठरवला जातो. प्राचीन भारतात देखील आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहित होते, की आपल्या प्राचीन काळामध्ये भारतामध्ये देखील आपले जे काही ऋषी मुनी होते त्या ऋषींना प्रवासाचं मूल्य म्हणजे प्रवासाची किंमत माहीत होते, की प्रवास केल्याने काय होतं, प्रवास केल्याने किती ज्ञान वाढतं. आणि त्यामुळं जीवनाचा एक प्रवास हा एक शैक्षणिक आणि अविभाज्य घटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामध्ये त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनविले आणि हे प्रवास जीवनात महत्वाचा आहे. म्हणून ऋषीमुनींनी सांगितलं की तुम्ही तीर्थाटन केलं पाहिजे, वेगवेगळ्या तीर्थस्थळाला भेट दिली पाहिजेत. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा वगैरे आपण जे काय पाहतो ना, की वेगवेगळ्या तीर्थस्थळाला आपण भेट देतो, तिथं दर्शन घेतो वगैरे वगैरे. तर हे काय कारण सांगितलं, त्या ऋषीमुनींनी सांगितलं की प्रवासाला निमित्त म्हणून या तीर्थस्थळांना भेटी देणं हे एक आपलं धार्मिक कर्तव्य असं काय सांगितलं, लोकांना सांगितलं आणि त्यामुळं लोकांचा प्रवास घडू लागला. आता शेवटची वेळ आहे, भारतीयांमध्ये यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली. हे भारतीयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर हेही देखील आपले बांधव आहेत आणि अशी भावना निर्माण होऊन एकोप्याची भावना, एकत्वाची भावना कशामुळे निर्माण झाली? प्रवास केल्यामुळे निर्माण झाली. आता हा उतारा आपण वाचलेला आहे, त्याच्यावर लक्षात फक्त सारांश असा आहे की शैक्षणिक दृष्ट्या आणि मनोरंजनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रवास असतो आणि युरोप खंडामध्ये हा शिक्षणाचाच एक भाग आहे. युरोप खंडामध्ये ज्याने जास्त प्रवास केला असेल तरच त्याला सुशिक्षित मानलं जातं
आणि भारतात देखील ऋषीमुनींनी त्याचं महत्त्व जाणलं होतं आणि ते म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या तीर्थस्थळाला भेटी द्या असं आपलं धार्मिक कर्तव्य असं लोकांना सांगितलं आणि त्याच्यातून कशाची भावना निर्माण झाली, एकत्वाची भावना निर्माण झाली. असा उताराचा संदेश आहे आणि तो आपण वाचल्यानंतर आता आपल्याला हे पाहायचं की आपल्याला हे बघायचंय की आता प्रश्न त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर टिंबटिंब महत्वाचे आहे. मग आता याच्यामध्ये 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, आपण उतारा वाचलेला आहे. आता त्याच्यामध्ये पहिला, जर खरं शिक्षण हवे असेल तर अभ्यास करणे उतारात दिलेलं आहे का? अभ्यास करणे तर महत्वाचं आहेच, परंतु उतार्यामध्ये तसं आहे का? त्याच्यानंतर काम करणे असं लिहिलेलं आहे का? नाही. उतार्यामध्ये हे लिहिलेलं आहे की प्रवास करणे महत्वाचे आहे आणि म्हणून उत्तर सी क्रमांकाचं उत्तर हे काय आहे? बरोबर आहे. ध्यान करणे नाही, काम करणे नाही आणि अभ्यास करणे नाही. कारण आपल्या उतार्यामध्ये काय सांगितलं की शिक्षण हवे असेल तर प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? मनोरंजक आपण पाहिलं की प्रवास हा मनोरंजक असतो. मग ह्या मनोरंजक या शब्दाला समानार्थी असलेला शब्द आपल्याला खालच्या पर्यायापैकी शोधायचा आहे. त्याच्यामध्ये एक आहे शैक्षणिक. तर मनोरंजन हे शैक्षणिक समानार्थी हा शब्द होऊ शकत नाही, म्हणून हे पहिलं चूक आहे. दमविणारे, मनोरंजक म्हणजे दमवणे असं असतं का? नाही. थकवा आणणारे असतं का? नाही. त्याच्यामध्ये सनसनाटी हे सुद्धा नाही. सनसनाटी म्हणजे मनोरंजन होणार नाही. दृश्यावलोकन हा जो काही पर्याय आहे तो बरोबर आहे. दृश्यावलोकन म्हणजे समोरचं दृश्य त्याचं अवलोकन करणं आणि आपल्या मनाला प्रोत्साहित करणं हा मनोरंजनाचा अर्थ इथं होऊ शकतो आणि म्हणून उत्तर क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यामध्ये पुन्हा नंतरचा प्रश्न आहे, टिंबटिंब भेटी देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाते. आता धार्मिक कर्तव्य म्हणून आपण पाहिलं त्याच्यामध्ये उतार्यामध्ये धार्मिक कर्तव्य म्हणजे पवित्र मानलं जातं. काय मानलं जातं पवित्र? भेटी देणे. मग काय कुठं भेटी देणे? शिक्षण संस्थेला सांगितलेलं आहे का ऋषीमुनींनी? नाही. शहराला सांगितलं का? नाही. व्यापाराला सांगितलं का? नाही. तीर्थस्थळाला भेटी देणं महत्वाचं आहे, ते आपलं धार्मिक कर्तव्य आहे असं नमूद आपल्या कशामध्ये केलेलं आहे? आपल्या उतार्यामध्ये केलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपण लक्षात ठेवायचा की बी तीर्थस्थळाला हे उत्तर अतिशय योग्य आहे. चला पुढचा प्रश्न असा आहे की लोकांनी जर टिंबटिंब भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते. आता एकत्वाची भावना कशाने निर्माण होते? म्हणून ऋषीमुनींनी तीर्थाटन करायला सांगितलं. कशामुळे? प्रवास केल्याने एकत्वाची भावना निर्माण येत. पहिलंच उत्तर बरोबर आहे. खेळाने होते, परंतु आपल्या याच्यामध्ये उतार्यामध्ये तशा प्रकारचे काय नाही, नोंद नाही. आपण ते वाचलं नाही उतार्यामध्ये. वादविवादाने होते का? प्रश्नोत्तराच्या प्रकाराने होते का? नाही. तर हे ए उत्तर बरोबर आहे आणि अतिशय योग्य आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की ऋषी म्हणजे टिंबटिंब माणूस होय. आता ऋषी म्हणजे काय? ऋषीमुनी काय आहे? बुद्धिहीन आहेत का? नाही. त्यांनी चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत का? नाही. ज्याद्वारे मानवाचा उत्कर्ष होईल अशाच गोष्टी ऋषीमुनी सांगतात, म्हणजे ते हुशार असले पाहिजे. बरोबर आहे. हुशार म्हणजे काय? नुसते चतुर म्हणून नाही, धूर्त म्हणून नाही, मुक्त म्हणून नाही. हुशाराचा अर्थ असा होतो की विद्वान, म्हणजे गाढे अभ्यासक हे ऋषीमुनी असतात. म्हणून विद्वान हे उत्तर त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि योग्य आहे. आता हे अशा प्रकारचा उतारा आपण आज अभ्यासला. 5 प्रश्न जर असे योग्यरित्या तुम्ही जर सोडवले आणि सराव केला, त्यासाठीच आमची एक विनंती आहे की SCA आपल्या अकॅडमी क्लासला ऍपला जॉईन व्हा आणि लवकरात लवकर आपली तयारी सुरू करा. इथे दररोज आणि सगळ्या प्रकारच्या विषयाचा अभ्यास या ऍपद्वारे आपल्याकडून करून घेतला जाईल आणि म्हणून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 साठी बॅचेस स्टार्ट केलेली आहे आणि 15 दिवसाचा फ्री डेमो तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला मिळेल आणि कुपन सुद्धा तुम्हाला अतिशय नाममात्र फीसमध्ये तुम्हाला सगळा अभ्यासक्रम घर बसल्या बघता येईल आणि जेणेकरून आपलं भविष्य या शाळेत प्रवेश घेतल्याने उज्ज्वल ठरेल. एवढीच एक विनंती करतो आणि आपण आजच्या दिवस आता उतारा संपल्यानंतर आपण थांबूया. धन्यवाद.